टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। माझ्या विरोधात लोकसभेला कोण उमेदवार असेल ते माहित नाही, पण जेव्हा घोषणा होईल तो उमेदवार भाजपचा विचाराचा असेल। माझा भाजपच्या विचारांविरोधात लढा आहे, त्यामुळे वैयक्तिक कोणाविरुद्ध लढाई नसून ती वैचारिक असेल, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली। बारामती येथे पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या, बारामतीत 2 मार्चला होणारा नमो महारोजगार मेळावा आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अद्याप मला निमंत्रण मिळालेले नाही। बारामतीत हे कार्यक्रम होत असल्याची माहिती मला पत्रकारांकडूनच मिळाली। 2015च्या शासनाच्या GR नुसार अशा कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकसभा, राज्यसभा खासदारांचे नाव घालावे लागते। बारामतीत तो प्रोटोकॉल पाळला जातो की नाही हा प्रश्न आहे। आम्ही सत्तेत असताना प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करत होतो। तत्कालीन स्थानिक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे पत्रिकेत नाव नसल्याने तत्कालीन मंत्री शरद पवार यांनी कार्यक्रमाला येणे टाळले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर माझा विश्वास असून ते मला महारोजगार मेळाव्याला बोलवतील अशी अपेक्षा सुळे यांनी व्यक्त केली आहे। शरद पवार यांनी 50 वर्षांपूर्वी उभ्या केलेल्या विद्याप्रतिष्ठानमध्ये नमो महारोजगार मेळावा होतो। ही संस्था त्यासाठी उपयोगी येते याचा आनंद असल्याचा टोला त्यांनी लगावला। शिवाय विकास कामांच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आणि मान्यवर येत असतील तर त्यांचे स्वागत असल्याचे त्या म्हणाल्या। लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना मी कधीही आमदारांच्या कामात हस्तक्षेप केला नाही। केंद्रातील कामांचा मी पाठपुरावा करत होते, आमदार राज्यातील कामांचा पाठपुरावा करायचे। बारामतीतील काम असेल तर मी अजित पवार यांच्याकडे संबंधितांना पाठवायचे, तीच पद्धत इतर तालुक्यात वापरत होते। सत्तेचे विकेंद्रीकरण गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या। राज्यातील गुन्हेगारीच्या घटना पाहता गृह मंत्रालय अपयशी ठरले आहे। सत्ताधारी आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करतो, कोयता गँग, ड्रग्ज रॅकेट सापडत आहेत, गृह मंत्रालय काय करतंय असा सवाल त्यांनी केला। राज्यात आत्महत्या, गुन्हेगारी, बेरोजगारी वाढल्याची टीका सुळे यांनी केली आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल